जालना पुलिस की स्थानीय अपराध शाखा ने बड़ी कार्रवाई करते हुए 3 देसी पिस्तौल और 5 जिंदा कारतूस बरामद किए हैं। पुलिस ने 3 आरोपियों को गिरफ्तार किया, जिनके पास से 1,20,000 रुपए के मूल्य के हथियार प्राप्त किए गए हैं। गजानन तोड़ हत्याकांड के आरोपी लक्ष्मण गोरे की पूछताछ के दौरान इस अवैध हथियार रैकेट का खुलासा हुआ। पुलिस ने सुशांत उर्फ मुन्ना राजू भूरे को उसके घर से गिरफ्तार कर 2 पिस्तौल और 3 कारतूस जब्त किए। दूसरी कार्रवाई में पारसमणि उर्फ पवन स्वामी को जालना के डी-मार्ट के पास से गिरफ्तार किया गया और 1 पिस्तौल और 2 कारतूस जब्त किए गए। पुलिस अधीक्षक अजय कुमार बंसल के मार्गदर्शन में की गई इस कार्रवाई में पुलिस ने पिछले कुछ वर्षों में अवैध हथियारों पर अब तक की सबसे बड़ी सख्ती दिखाई है। अब तक 39 आरोपियों को गिरफ्तार किया गया और उनके पास से 28 देसी कट्टे और 118 धारदार हथियार बरामद किए गए हैं। या सोमवारपासून सगळी इल्लीगल ॲक्टिव्हिटीवर विशेष मोहीम सुरू आहे। त्यामध्ये एक मोठी कामयाबी स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाला भेटलेली आहे। आपल्याला अगोदर माहीत आहे की एक आठवड्याभरा अगोदर बरेच दिवसापासून फरार आरोपी लक्ष्मण गोरे जो इकडे मागच्या वर्षी 23 मध्ये एक गजानन तोड नावक व्यक्तीचा मर्डर झाला होता, त्यामधला तो आरोपी होता, बेलवर होता, त्याला शोधत होते। त्याला एका वेपन सोबत पकडण्यामध्ये यश आला होता आणि त्याच्यानंतर त्याच्याकडून विचारपूस आणि इतर सगळे अँगलवर तपासमध्ये अजून काही लोकांकडे असे वेपन आहे अशी माहिती मिळाल्यावर काल एकच वेळी वेगवेगळी टीम पाठवून LCBची 3 टीम करून 3 ठिकाणी आम्ही धाड टाकली आणि त्यामध्ये 3 आरोपी, त्यामध्ये भीमा भाऊराव वाघमारे, संतोष उर्फ मुन्ना राजू भूरे आणि पवन विनोद स्वामी, तिघेही जालनाचेच राहणारे या वेगवेगळे एरियाचे। तिघाला उचलले आणि तिघाकडून एक देसी कट्टा जप्त करण्यामध्ये सक्सेस मिळालेली आहे। मागच्या आठवड्याभरामध्ये तो अगोदरचे एक पकडून 4 वेपन असे त्या लिंकमधून आम्हाला जालना पोलिसांनी जप्त केले आहे आणि त्यातून भविष्यात जो काही मोठी घटना घडू शकत होती त्याला टाळण्यामध्ये यश आलेलं आहे। ही कारवाई अजून सुरू आहे, अजून काही लोक आमच्या रडारवर आहे आणि त्याच्यावर पण आमची टीम सगळा वर्कआउट करत आहे। आपल्या माध्यमातून मी अजून एक सांगू सर्वांना आवाहन करतो की कोणी असा आपल्याला लालच देतो की वेपन वगैरे प्रोव्हाइड करू शकतात तर त्याच्या लालचमध्ये येऊ नये। कुठल्याच प्रकारचा वेपन स्वतःकडे ठेवणं हा मोठा क्राइम आहे आणि त्याच्यामध्ये फसले की त्यामध्ये सुटका होत नाही। गंभीर केसेस त्यामध्ये लागू शकतात आणि बेल पण लवकर होत नाही। तर आम नागरिकांनी असे 2 नंबरी लोकांपासून लांब राहिला पाहिजे असं आवाहन पण करतो। हा जो लक्ष्मण गोरेच्या अँगल थ्रू या लोकांची खरेदी आहे आणि त्याच्यामध्ये पुढचा अँगल मध्य प्रदेश साईडचा भेटत आहे, त्याच्यावर वर्कआउट सुरू आहे आमचा।